हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर SR जीनियस अकॅडमी. मी शिवानी गुजर तुम्हाला शिकवत आहे सायन्स मधला सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. त्यात आपण बघितलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ. नंतरला आपण बघितलं होतं रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय. नंतरला आपण बघितलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जीचं प्रोडक्शन कसं होते. त्यानंतर आपण बघितलं होतं ग्लायकोलिसिस नंतर बघितलं होतं आपण ग्लायकोलिसिस मध्ये काय झालं होतं. मग तर ग्लायकोलिसिस म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, ग्लुकोजचं कन्व्हर्शन एनर्जी मध्ये करायचं आहे विथ द हेल्प ऑफ O2 दॅट इज ऑक्सिजनच्या हेल्पने आपल्याला ग्लुकोजचं रूपांतर एनर्जी मध्ये करायचं होतं. एनर्जी कोणती होती ती एटीपी मध्ये आपल्याला करायचं होतं. तर यामध्ये काय केलं आपण, ते ग्लुकोज होतं त्याला आपण पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं. नंतरला आपल्याला डायरेक्ट एनर्जी 2 ATP भेटल्या, नंतरला 2 NADH2 भेटले आणि वॉटर मॉलिक्यूल बाय प्रोडक्ट म्हणून भेटला. नंतरला क्रेब्स सायकल मध्ये आपण काय बघितलेलं, क्रेब्स सायकल मध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला काय काय भेटलं. पहिल्यांदा इंटरमिडिएट तयार केला होता, पायरुव्हिक ऍसिडला ऍसिटिल कोए मध्ये आपण कन्व्हर्ट करून घेतलं होतं. नंतरला आपण काय केलं, क्रेब्स सायकल मध्ये आता ऍसिटिल कोएला यूज केलं आणि त्याचं कन्व्हर्शन आपण सिट्रिक ऍसिड मध्ये केलं होतं. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट एनर्जी ATP भेटली, इनडायरेक्ट एनर्जी NADH2 भेटली. नंतरला पुन्हा FADH2 ही पण इनडायरेक्ट एनर्जी भेटली आणि बाय प्रोडक्ट म्हणून आपला वॉटर रिलीज झाला. नंतरला इलेक्ट्रॉन चेन दॅट इज ETC सायकल, याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, ETC सायकल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. याच्यामध्ये आपण बघितलं होतं ऑल डायरेक्ट एनर्जी इज कन्व्हर्टेड टू ऑल इनडायरेक्ट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू डायरेक्ट एनर्जी. म्हणजे ज्या FADH2 NADH2 ही जी एनर्जी होती इनडायरेक्ट, त्याला आपण कन्वर्ट कशामध्ये केलं, डायरेक्ट एनर्जी मध्ये केलं. तर याला म्हणजे आता काय केलं, ETC मध्ये आणि ETC सायकल मध्ये आपण विथ द हेल्प ऑफ O2 म्हणजे ऑक्सिजनची हेल्प घेऊन ही इनडायरेक्ट एनर्जीला आपण डायरेक्ट एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर आपल्याला NAD आणि याच्यात आपण काय सांगितलं, जे एका NADH2 म्हणजे इनडायरेक्ट एनर्जी NADH2 च्या एका मॉलिक्यूल पासून 3 ATP भेटतील. किती ATP भेटतील, 3 ATP. 3 मॉलिक्यूल कशापासून भेटतील, NADH2 पासून. अँड 2 मॉलिक्यूल्स ऑफ ATP कशापासून भेटतील, FADH2 पासून. ठीक आहे, FADH2 पासून भेटतील. आणि नंतरला बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला काय भेटेल, वॉटर हे बाय प्रोडक्ट भेटणार आहे. नंतरला आपल्याला हे सगळं प्रोसेस करत असताना आपल्याला 38 ATP भेटतील. किती भेटतील, 38 ATP मिळाल्या. हे आपण डिटेल मध्ये सगळं बघितलेलं आहे. नंतरला बघा पुढे आपण बघितलं होतं की NADचा लॉंग फॉर्म काय, दॅट इज निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड इज द लॉंग फॉर्म ऑफ NAD. अँड FADचा लॉंग फॉर्म काय आहे, फ्लॅव्हिनिन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. नंतरला बोथ कोएन्झाइम आर फॉर्म्ड इन द सेल अँड युज्ड इन सेल्युलर रेस्पिरेशन. आता या दोघांचा पण यूज कशामध्ये होणार आहे, तर सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये होणार आहे. आता ATP म्हणजे काय, तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मॉलिक्यूल. काय आहे ATP आपण बघितलं. नंतरला बघा ATPचं आपण सगळं व्यवस्थित शिकलो. नंतरला आता एनर्जी करन्सी कशी तयार होते, जे काही आपण इथं फॉस्फेटचे बॉन्ड बघत आहोत, या फॉस्फेटच्या बॉन्डला जेव्हा ब्रेक केलं जाते तेव्हापासून त्याच्यापासून काय भेटली जाते, आपल्याला एनर्जी भेटली जाते. म्हणून काय म्हणलं की एनर्जी करन्सी कोण आहे, तर ATP. कोण आहे, म्हणजे जेव्हा फॉस्फेटचे बॉन्ड ब्रेक होते तेव्हा काय होते, एनर्जी तयार होते. आणि कोणत्या फॉर्म मध्ये, तर ATPच्या फॉर्म मध्ये. म्हणून याला काय म्हणलं, एनर्जी करन्सी म्हणलं. नंतरला पुढे बघितलं होतं आपण सर हान्स क्रेब यांनी कोणती सायकल डिस्कवर केली, क्रेब्स सायकल डिस्कवर केली इन 1953 मध्ये. म्हणून त्या सायकलला सुद्धा क्रेब्स सायकल, त्यांच्या नावावरूनच त्या सायकलला क्रेब्स सायकल हे नाव देण्यात आलं. ही पण डिस्कवरी आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितली होती. नंतरला ॲरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट याच्या थ्रू एनर्जी मध्ये कन्व्हर्शन कसं होतं, लिपिड्स किंवा प्रोटीन्सचं हे बघितलं. कार्बोहायड्रेट्स तर आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे आणि लिपिड्स आणि प्रोटीन्सचं कसं होते
हे आपल्याला बघायचे. तर काय केलं होतं, आता प्रोटीन कशात कन्वर्ट झाले, अमायनो ऍसिड मध्ये, नंतरला ऍसिटिल कोए मध्ये गेले, नंतर क्रेब्स सायकल आणि नंतरला त्याच्यापासून एनर्जीचं फॉर्मेशन झालं. त्याचप्रमाणे लिपिड त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, फॅटी ऍसिड मध्ये, आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळाली. नंतरला बघितलं होतं ग्लुकोज कशामध्ये गेला, पायरुविक ऍसिड, त्यानंतर विथ द हेल्प ऑफ ईस्ट काय केलं, फर्मेंटेशन केलं. आणि इकडं मसल्सचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, मसल्स खूप एक्स्ट्रॅक्ट झाले तर त्याच्यापासून काय लॅक्टिक ऍसिड तयार होईल. हे पण आपण प्रिव्हियस लेक्चरला एकदम डिटेलमध्ये बघितलं होतं. नंतरला बघा एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू anaerobic respiration. हे आपण त्याचंच हे काय होतं पूर्ण कन्सेप्ट होता जे की मी तुम्हाला सांगितला होता त्या टेबलवरून. त्यानंतर आपण बघितलं की सीड जर पाण्यामध्ये टाकल्या तर त्या सुद्धा जर्मिनेट होतात, म्हणजे anaerobic respiration सुद्धा कसं होतं हे आपण यात बघितलं होतं. नंतरला म्हणजे जेव्हा काय ऑक्सिजन शरीरात नसेल तेव्हा सुद्धा रेस्पिरेशन होतं, पण ते कशा प्रकारे होतं हे आपण तिथे बघितलं होतं. नंतरला बघा पुढे तुम्हाला सांगितलं गेले, आता आपण एक नवीन टॉपिक थोडा म्हणजे त्यालाच रिलेटेड पण थोडासा वेगळा टॉपिक म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड आहे आणि खूप इझी टॉपिक आहे. जनरली 1 ते 2 मार्काचे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात तुमच्या एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये. तर तो आपण बघणार आहोत, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. जे काही आपण अन्न ग्रहण करत आहोत ते कशासाठी करत आहोत, तर फक्त आणि फक्त एनर्जीसाठी. कशासाठी, फक्त आणि फक्त एनर्जी तयार म्हणजे एनर्जी, कारण आपल्याला कोणतेही काम करत असताना कशाची गरज पडते, एनर्जीची गरज पडत असते. तर आता हीच एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म थ्रू आपल्याला भेटणार आहे. तर ही नेमकी कशी मिळते हे आपल्याला आज इथे शिकायचं आहे. काय सांगितले, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट, प्रोटीन, विटामिन्स, लिपिड्स, नंतरला फॅट्स किंवा या सगळ्यांपासून आपल्याला काय भेटत असते, एनर्जी भेटत असते. तर आता ती कशी भेटते किंवा प्रोटीन पासून किती भेटते, लिपिड्स पासून किती भेटते, कार्बोहायड्रेट्स तर आपण पहिलेच बघितलेलं आहे. तर हीच एनर्जी आज आपल्याला शिकायची आहे की जे आपण अन्न ग्रहण करतो त्या वेगवेगळ्या अन्नापासून आपल्याला कशी एनर्जी मिळते ते आपल्याला इथे आज बघायचंय. तर प्रथमतः तुम्हाला इथे काय सांगितलंय बघा, excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. बघा जे एक्सेस कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजे आता जास्त शरीरात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण झालं तर त्याला नंतर आपण एखाद्या वेळेस खूप म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला उपवास वगैरे आहे तेव्हा मग त्या स्टोअर केलेल्या ग्लुकोजचं किंवा ग्लायकोजनचं काय करत असतात, आपलं शरीर ब्रेकडाऊन करत असते आणि त्याच्यापासून एनर्जीचं कन्व्हर्शन करत असते. तर त्यासाठी स्टोअर कुठं करून ठेवले जाते असं सांगितलेलं आहे, लिव्हर आणि मसल्स मध्ये. कुठं, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स, शरीरात जर आपण जास्त इंटेक केलेले कार्बोहायड्रेट्स आहे, आता हे कार्बोहायड्रेट्स शरीरात जास्त असतील तर मग ते कुठं स्टोअर करून ठेवले जातात, तर लिव्हर आणि मसल्स मध्ये. कुठे, लिव्हर आणि मसल्स मध्ये. नंतरला आता सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स काय आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचे सोर्सेस काय आहे, तर बघा पोटॅटो, स्वीट पोटॅटो, सेरेल्स, फ्रुट्स, जॅगेरीज हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे की पोटॅटो, नंतरला फ्रुट्स, नंतरला स्वीट पोटॅटो, जॅगेरी आणि सगळे कडधान्य म्हणजे सगळे धान्य हे सगळे कशाचे रिच सोर्स आहेत, तर कार्बोहायड्रेट्सचा हा खूप मोठा सोर्स आहे. नंतरला व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. आता प्रोटीन्स आपल्याला कशापासून भेटतात हे त्यांनी विचारलेलं आहे. तर नंतरला आपण हे तर बघणारच आहोत नंतर पुढे चालत असताना. नंतर आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथं, कार्बोहायड्रेट्सचं ब्रेकडाऊन होणार ग्लुकोज मध्ये आणि नंतरला ते सेलमध्ये जाऊन काय होणार, त्याचं कन्व्हर्शन एनर्जी मध्ये होणार. हे पण आपण प्रिव्हियस याला बघितलेलं आहे. बघा आता पुढे प्रोटीन्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रोटीन्स आर द मायक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ऍसिड. बघा जेव्हा खूप सारे अमायनो ऍसिड टुगेदरली येतील म्हणजे ते सगळे येतील तेव्हा त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होईल आणि काय तयार होईल, मग अमायनो ऍसिड तयार होईल. बघा काय सांगितलेलं आहे, प्रोटीन्स आर मायक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर ऑफ मेनी अमायनो ऍसिड. जेव्हा खूप सारे अमायनो ऍसिड एकत्र येतील तेव्हा
काय तयार होईल, प्रोटीन्स तयार होईल. समजलं. खूप सारे अमायनो ऍसिड एकत्र आले की त्याच्यापासून प्रोटीन्स तयार होतात. आता प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड एज फर्स्ट क्लास प्रोटीन. जेवढे आपण जे ॲनिमल्स पासून जे काही काय म्हणतात प्रोटीन्स भेटतात, जसं की मीट, एग्स, आणखी काय म्हणता येईल, मीट, एग्स, फिश, मिल्क, चीज, हे सगळे काय आहेत, फर्स्ट क्लास प्रोटीन आहेत. काय म्हणलं, मीट, एग्स म्हणजे जे काही प्राण्यांपासून आपल्याला काय मिळतं, दूध भेटतं, मांस भेटतं, अंडे, नंतरला जे नॉन व्हेजिटेरियन असतील ते नॉनव्हेज खातात तर ते नॉनव्हेज, किंवा आपण जनरली चीज खातो किंवा मिल्क पित असतो, तर त्यापासून ते सगळे जे प्रोटीन्स आहेत ते कोणते आहे, फर्स्ट क्लास प्रोटीन्स. कोणते आहे, फर्स्ट क्लास प्रोटीन्स आहेत. म्हणून काय सांगितलं, प्रोटीन्स ऑफ ॲनिमल्स ओरिजिन, त्याचं ओरिजिन कोण आहे, तर ॲनिमल्स पासून जे काही प्रोटीन्स भेटत आहेत त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणलं. वी गेट 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. बघा, एका ग्राम प्रोटीन्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. काय सांगितलं इथं, एका प्रोटीन पासून 1 ग्राम ऑफ प्रोटीन पासून किती, 1 पर ग्राम ऑफ प्रोटीन, म्हणजे एका ग्राम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी मिळते. हे लक्षात ठेवा किंवा तुमच्या पुस्तकात हायलाइट करून ठेवा. नंतरला पुढे काय सांगितलंय, अमायनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. अमायनो ऍसिड केव्हा तयार होतात, जेव्हा आपण फूड खातो आणि त्याचं कम्प्लिटली डायजेशन झालं त्याच्यानंतर आपल्याला प्रोटीन भेटणार. अमायनो ऍसिड आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. सॉरी, जेव्हा प्रोटीन्सचं डायजेशन झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, अमायनो ऍसिड मध्ये. प्रोटीन पूर्ण डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्याला त्याचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये होणार. दोज अमायनो ऍसिड आर ऑब्झर्व्ड इन द बॉडी ट्रान्सपोर्ट अप each organ and each cell via blood. आता त्याच्यातलं ऍब्झॉर्ब काय केलेलं आहे, तर अमायनो ऍसिड. ठीक आहे, आता हे अमायनो ऍसिड ऍब्झॉर्ब केले बॉडीने. आता जे आपण अन्न खाल्लं, जे आता मिल्क पिलं किंवा मीठ खाल्लं, नंतरला याच्यापासून किंवा एग्स खाल्ले त्याच्यापासून आपल्याला काय भेटलं, प्रोटीन्स भेटले. आता या प्रोटीन्सचे रूपांतर कशामध्ये झालं, तर अमायनो ऍसिड मध्ये झालं. आता हे अमायनो ऍसिड वेगवेगळे ऑर्गन्स किंवा बॉडी मधले सेल्स काय करतील, ऍब्झॉर्ब करायचं काम करतील. नंतरला आता हे किंवा ऑर्गन ऍब्झॉर्ब करायचं काम करतील. आता हे कुठे गेले, मग सेलमध्ये गेले. आणि कशा थ्रू, तर ब्लड थ्रू. प्रत्येक सेलमध्ये गेले आणि कसं, म्हणजे त्याला ज्याची गरज, ज्या सेल्सला त्याची गरज आहे ते सेल्स काय करतील, घेतील. पण हे कोणा थ्रू गेले, ब्लड थ्रू. ठीक आहे, कोणा थ्रू गेले, ब्लड थ्रू. फ्रॉम दीज अमायनो ऍसिड ऑर्गन्स अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी देमसेल्व्स अँड the whole body. Those example are given in the following diagram. आता तुम्हाला पुढे डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मधून तुम्हाला क्लिअर होईल की अमायनो ऍसिड कोणाकोणासाठी गरजेचे आहेत. बघा, आता बोन्स मध्ये सपोज स्किनचं घेऊ, स्किन मध्ये मेलॅनिन आणि केरॅटिन. कोण, मेलॅनिन आणि केरॅटिन यांना अमायनो ऍसिडची गरज पडते. कोणाला, म्हणजे ह्या प्रोटीन्सची गरज पडते. अमायनो ऍसिड स्किन मध्ये मेलॅनिन प्रोटीन आणि केरॅटिनला आपण या अमायनो ऍसिडची गरज पडते. म्हणजे अमायनो ऍसिड आता ब्लड थ्रू आला तर हे काय करतील, घेतील. कोण कोण, स्किन म्हणजे मेलॅनिन आणि केरॅटिन. आता बोन्स मध्ये ऑसिन प्रोटीन्स, तर या अमायनो ऍसिड बोन्स मध्ये ऑसिनला पण पाहिजे. मग बोन्स पण म्हणजे बोन्सचे जे ऑसिन्स आहेत ते पण काय करतील, या अमायनो ऍसिडला घेऊन टाकतील जेव्हा ब्लड मध्ये असतील तेव्हा. नंतरला सेल्स मध्ये व्हेरियस प्रोटीन्स ऑफ द सेल मेम्ब्रेन तयार करायसाठी किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाईम साठी पण या अमायनो ऍसिडची गरज पडत असते. नंतरला पॅनक्रियाजला सुद्धा या अमायनो ऍसिडची गरज आहे. कशासाठी, इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन्स तयार करायसाठी पण त्यांना अमायनो ऍसिडची गरज पडत आहे. नंतरला पिट्युटरी ग्लँड व्हेरियस हार्मोन्स तयार करते. या हार्मोन्स तयार करायला सुद्धा त्यांना अमायनो ऍसिडची गरज पडणार आहे. तर मग तेव्हा सुद्धा ते अमायनो ऍसिड काय करतील, हे हार्मोन्स तयार करण्यासाठी मग त्यांना अमायनो ऍसिडची गरज पडते, त्याच्यासाठी ते पण घेतील. नंतरला पुढे काय सांगितले आहे, मसल्स. आता ऍक्टिन आणि मायोसिन काय आहे, फ्लेक्झिबल प्रोटीन्स आहे. म्हणजे ते म्हणजे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे बॉडीला, तर ह्या फ्लेक्झिबिलिटीसाठी कशाची गरज आहे, तर अमायनो ऍसिडची गरज आहे. मग ते काय करतील, मसल्सचे ऍक्टिन आणि मायोसिन हे काय करतील, अमायनो ऍसिडला
घेतील. नंतरला काय ब्लड दॅट इज हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडी यांना सुद्धा अमायनो ऍसिडची गरज आहे. मग ते पण ज्या ब्लड मध्ये आपल्या अमायनो ऍसिड आहे ते हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज काय करतील, त्याला घ्यायचं काम करतील. नंतरला आता एवढे काय झाले, प्रोटीन्स अँड डिफरंट अमायनो ऍसिड ऑब्टेन. आता एवढ्या जणांनी काय केलं, एवढ्या जणांना काय आहे, या अमायनो ऍसिडची गरज आहे कोणाकोणाला. आणि हा चार्ट फार महत्वाचा आहे. हा चार्ट तुम्हाला जनरली पेपरमध्ये विचारला जातो, तर त्याच्यामुळं हा चार्ट थोडा व्यवस्थितरित्या ड्रॉ करा. एक दोनदा ऍटलिस्ट एक दोनदा तरी ड्रॉ करा, जेणेकरून तुमचा हा चार्ट एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला याच्यातले कन्सेप्ट क्लिअर होतील. तर काय काय सांगितलेलं आहे, स्किनला गरज आहे, त्याच्यातल्या कोणाला, मेलॅनिन आणि केराटिनला. नंतरला बोन्स मध्ये ऑस्टिनला गरज आहे. सेल्स मध्ये व्हेरियस प्रोटीन्स दॅट लाईक सेल मेम्ब्रेन आणि व्हेरियस एन्झाइम्स. नंतरला पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन्सला गरज आहे. नंतरला अमायनो ऍसिड पुन्हा कोणाला गरज आहे, पिट्युटरी ग्लँडला दॅट इज व्हेरियस हार्मोन सिक्रेट करायला. नंतरला मसल्सला सुद्धा गरज पडायली, मसल्स मधल्या ऍक्टिन आणि मायोसिन दॅट इज फ्लेक्झिबल प्रोटीन्स आहेत, त्यांना सुद्धा अमायनो ऍसिडची गरज आहे. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज यांना सुद्धा अमायनो ऍसिडची गरज पडत आहे. म्हणजे एवढ्या जणांना या अमायनो ऍसिड जे कुठून भेटलं आपल्याला, प्रोटीन्स पासून भेटलेलं आहे, एवढ्या सगळ्यांना अमायनो ऍसिडची काय आहे, गरज आहे. आणि ते कुठून भेटले, तर प्रोटीन्स पासून. नंतरला बघा इथं काय सांगितलेलं आहे, एक्सेस ऑफ अमायनो ऍसिड ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी, दे आर ब्रोकन डाऊन अँड अमोनिया फॉर्म इलिमिनेटेड आउट थ्रू द बॉडी. जे काही जर आपल्या शरीरात खूप जास्त प्रोटीन झालं तर त्याचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये केलं जाते आणि त्याला कुठेही आपल्या बॉडीमध्ये ठेवलं नाही जात, त्याला इलिमिनेटेड केलं जाते विथ द फॉर्म ऑफ अमोनिया. अमोनियाच्या फॉर्म मध्ये त्याला काय केलं जाते, शरीराच्या बाहेर काढले जाते. इट नेसेसरी access to protein are converted into either useful substances like glucose through the process of glycogenesis. Plant produce the necessary amino acid that is a mineral. Plant कोणते produce करत आहे, amino acid that is minerals and de novo, and thereby produce different proteins and enzyme that is rubisco present in the plant. Chloroplast is most abundant protein found in nature. क्लोरोप्लास्ट नावाचं सुद्धा एक महत्वाचं प्रोटीन आहे, हे कोणामध्ये आहे, तर प्लांट मध्ये आहे, असं तुम्हाला इथे ऑलवेज रिमेंबर मध्ये सांगितलं गेलंय. नंतरला बघा पुढे काय सांगितले, द सबस्टन्स फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. बघा, द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. आता फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल याच्यानी जो केमिकल बॉन्डनी तयार झालेले आहेत ते काय आहेत, लिपिड्स आहेत. कोणाच्या जोडीने तयार झालेले आहे, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल या मिळून जे तयार, दोघांच्या मधातल्या केमिकल बॉन्डनी जे कोण तयार झालेले आहेत त्याला काय म्हणायचं, लिपिड्स. म्हणून इथे डेफिनेशन काय सांगितली, इथे द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. कोणामधला, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मधला बॉन्डनी जे काही तयार झालेले आहे त्याला लिपिड्स असं म्हणलेलं आहे. नंतरला डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट द कन्व्हर्शन ऑफ फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. आता डायजेशन ऑफ लिपिड्सचं जेव्हा डायजेशन झालं आणि त्याच्या ते कन्व्हर्शन कशात झालं, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये. आता बघा डायजेशन कशाचं झालं, जे आपण खाल्लं त्या लिपिड्सचं digestion of lipid consumed by us is nothing but the conversion into fatty acid आणि अल्कोहोल. आता जे काही आपण डायजेस्ट केलं लिपिड्सला, जे आपण कंझ्युम केलेलं फूड होतं त्याच्यापासून जे आपल्याला लिपिड्स भेटले आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. म्हणजे दोघांनी मिळून लिपिड तयार झालं आणि लिपिड खाल्ले त्याचं कन्व्हर्शन कशात झालं, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये. नंतरला पुढे काय सांगितलंय बघा, fatty acid are absorbed up and distributed everywhere within the body. आणि जे काही फॅटी ऍसिड तयार झालेले आहेत ते पूर्ण बॉडीला काय दिले जातात किंवा प्रोव्हाइड केले जातात असं इथे सांगितलेलं आहे. काय सांगितलं मग, द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. नंतरला डायजेशन ऑफ लिपिड कंझ्युम्ड बाय अस, digestion of lipid consumed by us is nothing but their conversion into कशामध्ये होणार,
फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलमध्ये. जे लिपिड्स आपण कंझ्युम केलेले आहे त्याचं डायजेशन होणार आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलमध्ये. फॅटी ऍसिड आर ऍब्सॉर्ब्ड अप बाय डिस्ट्रीब्युटेड इन एव्हरीवेअर विद इन द बॉडी. आता ज्यांना ज्यांना लिपिड्सची काय पडणार आहे, गरज पडणार आहे, त्यांना त्यांना काय दिले जाणार, बॉडी लिपिड किंवा हे लिपिड्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाणार. पुढे काय सांगितलंय बघा, फ्रॉम दोज फॅटी ऍसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्व्स. एक्झाम्पल, the molecules called as phospholipid which are essential producing by plasma membrane. आता कोणाकोणाला गरज आहे खूप जास्त, काय सांगितलेलं आहे बघा, जे फॅटी ऍसिड आहे डिफरंट सेल प्रोड्युसेस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्व्स. एक्झाम्पल काय दिलंय बघा, द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स. आता जे मॉलिक्युल्स कशापासून, लिपिड्स पासून तयार झालेले आहेत ते कोणते आहे, फॉस्फोलिपिड्स आहे आणि ते इसेन्शियल आहे कशासाठी, प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. कशासाठी, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी खूप इसेन्शियल आहे. आर फॉर्म फ्रॉम फॅटी ऍसिड. आणि कशापासून तयार झालेली आहे, तर फॅटी ऍसिड पासून तयार झालेली आहे. कोण, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही फॅटी ऍसिड पासून तयार झालेली आहे. बिसाइड फॅटी ऍसिड आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन. पुन्हा फॅटी ऍसिड कशासाठी महत्वाचा आहे, तर हार्मोन्सचं प्रोडक्शन करायसाठी, लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. बघा आता लिपिड्स, फॅटी ऍसिड्स कशासाठी महत्वाचे आहे, फॅटी ऍसिड युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. हार्मोन्स तयार करण्यासाठी पण या फॅटी ऍसिड्सचा खूप महत्वाचा रोल इथे आहे. कशासाठी आहे मग, ते प्रोजेस्टेरॉन तयार करणार, इस्ट्रोजेन तयार करण्यासाठी, कशासाठी, प्रोजेस्टेरॉन तयार करण्यासाठी, इस्ट्रोजेन तयार करण्यासाठी, टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन तयार करण्यासाठी आणि अल्डोस्टेरॉन नावाचा हार्मोन तयार करण्यासाठी फॅटी ऍसिड्सची खूप इथे महत्वाचा रोल इथे प्ले होतो. नंतरला अँड द कन्व्हरिंग अराउंड द ॲक्झॉन ऑफ नर्व्ह सेल. ॲक्झॉन आणि नर्व्ह सेल्स याच्यामध्ये पण यांचा खूप मोठा रोल आहे. वी गेट, आता बघा, 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड. एका ग्राम लिपिड पासून 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी तयार होणार आहे. काय सांगितलं, एका ग्राम लिपिड पासून 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी तयार होणार आहे. नंतरला पुढे सांगितले, आणि हे फार महत्वाचं आहे, हे तुम्ही प्रत्येक याच्यातलं वेगवेगळं काढून किंवा हायलाइट काढून ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. एक्सेस ऑफ लिपिड आर स्टोअर्ड इन ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आता जे एक्सेस लिपिड आहे शरीरातले ते कुठं स्टोअर करून ठेवले जातात, तर ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय केले जातात, हे लिपिड स्टोअर करून ठेवले जातात. हे जे कोणते लिपिड्स आहे हे स्टोअर कुठं करून ठेवले जातात, तर ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, म्हणजे आपल्या शरीरात ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हे लिपिड स्टोअर करून ठेवले जातात. पुढे काय सांगितलंय बघा, आता विटॅमिन्स सांगितलेले आहे. विटॅमिन्सचं काय सांगितले आहे, विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाउंड्स ऑफ विच each is essential for proper operation of various processes in our body. आपण नेहमी ऐकत असतो की विटॅमिन ए, बी, सी, डी हे फार महत्वाचे आहे. तर म्हणजेच काय, आपल्या शरीरासाठी किंवा शरीराच्या प्रत्येक कामासाठी हे विटॅमिन्सची फार गरज आहे. आणि त्यामुळेच आपल्या इथे काय सांगितलेलं आहे की प्रत्येक विटॅमिन्स फार इसेन्शियल आहे. कशासाठी, तर आपल्या लाईफ प्रोसेसेससाठी सर्व प्रकारचे विटॅमिन्स फार गरजेचे आहे असे इथे सांगितले. तर नंतरला पुढे काय सांगितलं, विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाउंड्स ऑफ विच each is essential for proper operation of various processes in our body. There are main 6 types of vitamins. आता किती 6 types of vitamins आपल्या शरीरात आहे. कोणते आहेत, ए, बी, सी, डी, ई अँड के. कोणते सांगितले, विटॅमिन्स जे 6 प्रकारचे विटॅमिन्स आहेत ते कोणते आहे, ए, बी, सी, डी, ई अँड
के हे फार महत्वाचे आपल्या शरीरातले विटॅमिन्स आहे. आउट ऑफ these A, D, E and K are fat soluble whereas B and C are water soluble. बघा B आणि C वॉटर मध्ये काय सोल्युबल होऊ शकतात आणि A, D, E हे काय आहे फॅट सोल्युबल आहेत. समजलं का? जे आउट ऑफ दिस A, D, E हे काय आहे फॅट सोल्युबल आहेत आणि बी आणि सी काय आहे वॉटर सोल्युबल आहे. म्हणजे वॉटर मध्ये सोल्युबल होणार आणि हे फॅट मध्ये सुद्धा सोल्युबल होणार. म्हणजे ए डी आणि के आर फॅट सोल्युबल आणि बी अँड सी आर वॉटर सोल्युबल. We have seen FADH2 and NADH2 are produced in process like glycolysis आणि Krebs cycle. आपल्याला माहित आहे इनडायरेक्ट एनर्जी इन द फॉर्म ऑफ FADH2 आणि NADH2 ही प्रोड्यूस झाली होती कशामध्ये ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये. हे आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे. तर विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन, विटॅमिन B2. आता जे रायबोफ्लेविन नावाचा विटॅमिन कशापासून बनलेला आहे B2 पासून आणि निकोटिनामाइड. आता निकोटिनामाइड कशातला NADH2 मधला आणि फ्लॅव्हेनाइड FADH2 मधला. तर हे निकोटिनामाइड हा कशापासून बनलेला आहे विटॅमिन B3 पासून. कशापासून? विटॅमिन B3 पासून तयार झालेला आहे. रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. आता म्हणून त्याच्यापासून काय तयार झालेली आहे आपली एनर्जी विथ द हेल्प ऑफ दिस B2 अँड B3 विटॅमिन्स. B2 आणि B3 विटॅमिन्स पासूनच आपली जी NADH2 आहे आणि FADH2 आहे ही एनर्जी याच विटॅमिन्स पासून काय झालेली आहे तयार झालेली आहे. नंतरला पुढे बघा तुम्हाला काय सांगितलं गेलंय देअर इज अबाउट. आता इथे हे तर झालं विटॅमिन्सचं वगैरे आणि आता इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला वॉटरचं थोडं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. हा ऑलमोस्ट टाइम पेपरला विचारला जाणारा प्रश्न आहे. काय सांगितलं बघा विचारलं जाऊ शकते एखाद्या मार्काला. आता आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात पाणी आहे तर 65 to 70% ऑफ वॉटर इन अवर बॉडी. इच सेल. आता प्रत्येक सेल किती पाणी पाहिजे प्रत्येक सेलला 70% वॉटर वेट बाय वेट. तर प्रत्येक सेलला किती पर्सेंट पाणी पाहिजे 70%, दॅट इज 70% पाणी पाहिजे. आणि ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. आता ब्लड प्लाझ्माला किती पाणी पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रमाणात पाणी आहे तर 90% काय आहे वॉटर आहे ब्लड प्लाझ्मा मध्ये. फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. बघा आपल्याला खूप जेव्हा आपण आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होते उन्हाळ्यात जनरली तेव्हा आपल्या बॉडीमध्ये किती विकनेस येतो. जेव्हा उन्हाळ्यामध्ये बघा आपण खूप इनटेक केलं किंवा जेव्हा आपल्याला ऊन लागलेलं असतं तेव्हा आपल्या शरीरातलं पाणी काय होत असतं कमी होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. म्हणजे इथं तेच सांगितलेलं आहे फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्बन्स इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर. जर थोड्या प्रमाणात जरी आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं तर आपल्याला आपल्या पूर्ण बॉडीची फंक्शनिंग काय होते डिस्टर्ब होऊन जाते. हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. म्हणूनच वॉटर काय आहे महत्वाचा घटक आहे दॅट इज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे अलॉंग विथ ऑल अबाउ मेन्शन न्यूट्रिएंट्स. हे सगळे महत्वाचे तर आहेच पण त्यांच्यामध्ये वॉटर सुद्धा फार म्हणजे वॉटर सुद्धा खूप जास्त महत्वाचं काम इथं वॉटर पण करतो आपल्या बॉडीमध्ये. अलॉंग विथ ऑल अबाउ मेन्शन न्यूट्रिएंट्स फायबर आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. बघा आता फायबर सुद्धा हे तर न्यूट्रिएंट्स गरजेचेच आहे प्रोटीन्स फॅट्स लिपिड्स त्याचप्रमाणे फायबर सुद्धा आपल्या शरीरात फार महत्वाचं आहे दॅट इज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे. इनफॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. बघा जे काही आपण ऍपल वगैरे खात असतो माहित आहे तुम्हाला ऍपल आणि त्याच्यावरची जी साल आहे ती विथ इन द फॉर्म ऑफ फायबर असते किंवा जे आपण पालेभाज्या खातो त्याचा जो चोथा उरतो ते जो की डायजेस्ट होत नाही तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो फायबरच्या फॉर्म मध्ये असतो. हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन अँड अदर सबस्टन्सेस. आता हेच जो म्हणजे तो जो भाग डायजेस्ट होत नाही पण तोच कशाला हेल्प करतो तर आपल्या शरीरात बाकीच्या फूडला डायजेस्ट करण्यासाठी हाच
पार्ट म्हणजे फायबरचा पार्ट आपल्याला हेल्प खूप महत्वाचा आहे, कारण तो कशासाठी हेल्प करतो तर डायजेशनसाठी फार महत्वाचा रोल प्ले करतो. अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स, आणि इजेशन करायसाठी कशाचं अनडायजेस्टेड फूड आहे त्याच्यामधून इजेशन करायचं काम सुद्धा हे फायबर्स करतात. काय हे फायबर्स, म्हणून या फायबर्सचा खूप महत्वाचा रोल आहे. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल, फ्रुट्स अँड सेरेल्स. जे आपल्या शरीरात व्यवस्थितरित्या पचल्या जात नाही ते काय आहेत, फायबर्स आहे. किंवा या फ्रुट्स व्हेजिटेबल्स पासून आपल्याला काय भेटतात, फायबर्सचा खूप मोठा रिच सोर्स भेटतो. आणि हे कशासाठी गरजेचं आहे तर फूडला डायजेस्ट करायसाठी आणि इजेशन म्हणजे त्याच्यातले जे न्यूट्रिटिव्ह पार्ट्स आहेत ते काढून घेण्यासाठी पण या फायबर्सचा खूप महत्वाचा रोल इथे आहे. तर आपण बघितलं काय बघितलं आता, मग देअर इज अबाउट 60 to 70% वॉटर इन अवर बॉडी. किती 65 to 70% वॉटर आहे आपल्या शरीरामध्ये. इच सेल कंटेन, प्रत्येक सेलमध्ये 70% वॉटर आहे. वेट बाय वेट. ब्लड प्लाझ्मा मध्ये किती 90% वॉटर आहे. नंतरला फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी. सर्व फंक्शनिंग करायला, सगळ्या बॉडीची जी फंक्शनिंग होत आहे त्याच्यासाठी वॉटर खूप महत्वाचा असा घटक आहे. डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर इन द बॉडी, हेन्स वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. म्हणूनच जर थोडं जरी प्रमाणात वॉटर लॉस झालं तर आपल्याला लगेच फंक्शनिंग मध्ये आपल्या बॉडीच्या चेंजेस दिसून येतात किंवा आपल्याला खूप विकनेस जाणवतो. म्हणूनच काय म्हणलेलं आहे, वॉटर इज व्हेरी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. म्हणूनच वॉटर काय आहे, खूप महत्वाचा घटक इथे आहे. नंतरला आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट फायबर. आपण डायजेस्ट करू शकत नाही कशाला, फायबर्सला. तरी पण फायबर्स महत्वाचे आहे कशासाठी, डायजेशनसाठी आणि इजेशनसाठी. कशासाठी, डायजेशनसाठी आणि इजेशनसाठी. किंवा इजेशन कशाचं तर अनडायजेस्टेड फूड मधून जे काही महत्वाचे घटक आहेत ते काढून घेण्यासाठी या फायबर्सचा फार महत्वाचा रोल आहे. आता हे फायबर्स कुठून भेटतात तर लिफी व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि सेरेल्स पासून हे आपल्याला फायबर्स भेटत असतात. तर आपण आज काय काय बघितलं तर प्रोटीन्स, बघा आपण काय बघितलं आज, अमायनो ऍसिड कशापासून भेटत आहेत तर प्रोटीन्स बघितलं. नंतरला प्रोटीन्स म्हणजे काय, नंतरला अमायनो ऍसिड, ह्या चार्ट महत्वाचा आहे. अमायनो ऍसिड कसे कसे गरजेचे आहे ते बघितलं किंवा कोणाकोणाला गरजेचे आहे ते बघितलं. नंतरला आपण लिपिड्स म्हणजे काय, लिपिड्स कशापासून तयार होत आहेत तर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल पासून काय तयार होत आहेत, लिपिड्स. किंवा लिपिड्स पासून काय तयार होत आहेत तर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल तयार होत आहे. नंतरला आपण फॅटी ऍसिड म्हणजे नेमकं काय वगैरे, किंवा किती 9 किलो कॅलरी एनर्जी भेटते पर ग्राम ऑफ लिपिड्स पासून हे बघितलं. नंतरला बघितलं आपण पुढे की विटॅमिन्स म्हणजे काय, विटॅमिन 6 प्रकारचे आपल्या शरीरात विटॅमिन्स आहे. कोणते, ए बी सी डी अँड के, हे विटॅमिन्स आहे आणि त्यांचा काय काय रोल्स आहे हे बघितले. नंतरला आपण बघितलं फायबर्स आणि वॉटरचं कंटेंट किंवा वॉटरचा आपल्या शरीरात काय काय महत्वाचा रोल आहे हे आपण इथे आज बघितलं. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थितरित्या समजलं असेल. एकदा पुन्हा तुमची बुक आहे ती रीड करा व्यवस्थितपणे, त्याला एकदा वाचा, तुमच्या पुस्तकातलं व्यवस्थित समजून घ्या आणि ते तुम्हाला नक्कीच समजेल. आणि त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट सेल डिव्हिजन हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच समजला असेल अशी मी आशा करते. तोपर्यंत थँक्यू सो मच.